नमस्कार, सोनूज किचन ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आहे आषाढी एकादशी। कसा गेला आजचा दिवस, काय काय केलं बघूयात व्हिडिओच्या आजच्या भागात। दिवसाची सुरुवात झाली मॉर्निंग वॉकने। खाली आली आहे मॉर्निंग वॉकला। 8:15 वाजले सकाळचे। छान वाटतंय, हवा खूप असते ना, त्यामुळे मग असं थंड आहे वातावरण। इथे एक चाफ्याचं झाड आहे, एवढी फुलं फुलतात ना त्या झाडाला, चाफ्याची फुलं असतात। आता मी तोडते। आता मी एक फूल तोडलं। घरी गेल्यावर मग पूजा होईल। विठ्ठल रखुमाईची मूर्ती आहे आमच्याकडे, देवाऱ्यामध्ये नेहमीच असते। आमच्या सोसायटीमध्ये पण आषाढी एकादशी निमित्त खूप सुंदर प्रोग्राम अरेंज केलाय, तो पण थोडाफार दाखवीन तुम्हाला। हवा मस्त सुटली आहे आज, तरी एवढी नाही आहे पण खूप असते, वारा खूप असतो जोराचा। मग मी असं ओढणी वगैरे घेऊन येते, थंडी वाजते। चालताना वाटेत काही सरपटणारे प्राणी दिसतात आपल्याला। ही बघा गोगलगाय आहे, हा पण एक किडाच आहे, अगदी मंद गतीने चालतोय। इथे आता पुढे जास्वंदीचं झाड आहे बघा, हे एक फूल आहे या ठिकाणी, किती सुंदर कलर आहे। तोडलं मी आणखी एक। वारा जोरात सुटलाय, त्याचाही आवाज येतोय, तुम्हाला ऐकू येत असेल, त्यामुळे आवाज मला म्यूट करावा लागतो कारण बोललेलं ऐकू येत नाही। आता इथे स्विमिंग पूलच्या इथे 5 मिनिट बसते मी आणि मग घरी जाईन। इथे शांत आहे बघा, काही जण योगा करतात या ठिकाणी। आता इथे बसते मी 5 मिनिट, असं मस्त इथे रिलॅक्स होऊ शकतो आपण इथे बसून। समोर स्विमिंग पूल आहे, कोणी नसतं यावेळेला पूलमध्ये। सकाळी इथे बसून योगा करायला पण छान वाटतं, डायरेक्ट सूर्यदर्शन होतं। 45 मिनिट्स वॉक करून झालंय, थोडं बसली इथे 5 मिनिटं आणि आता जाते घरी। घरची सर्व कामं जेवण सर्व आटपून मी खाली आले। आता पाऊस सुरू झालाय, तर इथे पोडियम लेवललाच विठ्ठल दिंडी उत्सव झाला आत्ताच। पालखी सोहळा होता, पाऊस आहे थोडा थोडा, बरोबर टायमावरच पाऊस आला। पालखी सोहळा खूप सुंदर झाला, पण मी काही शूट नाही केलं त्याचं। इथे आता लहान मुलांचे परफॉर्मन्स आहेत, म्हणजे डान्स भाषण वगैरे, आणि त्यानंतर भक्ती संगीत होईल। इथे मी ब्लर केलंय थोडंसं, भक्तिमय वातावरण झालं होतं, भारी टिळा लावला होता सर्वांच्या असा। तर आता घरी आले मी, आज तुम्हाला खारे शेंगदाणे बनवून दाखवते। फक्त शेंगदाणे आणि मीठ लागेल। तर इथे मी पाणी बॉईल करायला ठेवलंय, साधं पाणी, नॉर्मल आपलं मीठ लागेल त्याच्यामध्ये। आणि हे शेंगदाणे इथे मी टोपात पाणी उकळायला ठेवलंय, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालते। मी खडे मीठ घातले, तुम्ही कुठलंही मीठ घालू शकता। पाणी उकळायला द्यायचं, तर पाण्याला उकळी आली की हे शेंगदाणे याच्यामध्ये ओतायचे। हळूहळू हे शेंगदाणे ना वर यायला लागतील, तरंगायला लागतील हळूहळू सर्व शेंगदाणे। साधारण 5 मिनिटं हे असंच बॉईल करून घ्यायचं। अशा प्रकारे ना 5 मिनिटं असेच ठेवायचे, असे थोडेसे वाफवून घ्यायचे शेंगदाणे 5 मिनिटासाठी। थोडेसे वाफले आहेत हे शेंगदाणे, 5 मिनिटं झाली आहेत। आता गॅस बंद करते आधी, आणि आता चाळणीवरती ओतून त्यातलं पाणी काढून टाकायचं सर्व। आता सर्व पाणी ओतून टाकलं मी त्यामधलं। प्रॉपर पूर्ण थंड करून घ्यायचे, अगदी कोरडे नाही करायचे, त्यामध्ये थोडं मॉइश्चर राहिलं पाहिजे, तर फक्त पूर्ण थंड करून घ्यायचे। आता मी गॅसवर कढई ठेवली आहे। नॉर्मली कढईमध्ये वाळू घालून शेंगदाणे भाजले जातात, पण आता आपल्याकडे वाळू नाही आहे, त्यामुळे मी मीठ घालते। शेंगदाणे पूर्णपणे असे कोरडे झाले, आता याची पुढची प्रोसेस करूया। इथे मीठ ठेवलंय मी, गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची, आणि शेंगदाणे अगदी कोरडे म्हणजे थंड झाले आहेत, तर आता मी यामध्ये ओतते। आता शेंगदाणे यामध्ये ओतायचे, आणि असे ना अधूनमधून ते ढवळत राहायचे। जास्त पण असं ढवळायची गरज नाही, अधूनमधून ढवळून घ्यायचे, असे ठेवायचे थोडा वेळ। मंद गॅसवर अधूनमधून ढवळत पूर्ण मॉइश्चर जाईपर्यंत शेंगदाणे भाजून घ्यायचे। या प्रोसेसला साधारण 20 मिनिटं लागतात। भाजताना शेंगदाणे वर येतात, ते थोडे प्रेस करून घ्यायचे अशा प्रकारे। हे बघा, असे ब्राऊन कलरवर शेंगदाणे भाजले गेले की त्याची सालं निघायला लागतात। शेंगदाणे भाजून झालेले आहेत, आता चाळणीवर काढून घेते। सगळे शेंगदाणे, सगळं मीठ खाली पडलं,
हे अगदी सहजपणे शेंगदाण्याची सालं निघतायत. असेच सालासकट खाल्ले तरी छान लागतात. तयार झाले आपले भाजलेले खारे शेंगदाणे. असे थंड झाल्यावर असे बॉटलमध्ये भरून ठेवू शकतो आपण. रात्री खाली आलो आम्ही क्लबमध्ये. इथे महाआरती झाली. सोसायटीमधले सर्व भाविक या ठिकाणी उपस्थित होते. आम्ही दोघंही आलो होतो. विठ्ठलाचं दर्शन घेतलं या ठिकाणी. दर्शन घेऊन बाहेर आलो आम्ही. बाहेर ढोल ताशा पथक, लेझिम, गरबा सर्व काही होतं. तर इथे आता महाप्रसाद आहे सर्वांसाठी. इथे सुद्धा खूप छान अरेंजमेंट होती. सोसायटीमधलेच काही जण वाढवत होते. हॉलच्या बाहेर या सर्व इनडोअर फॅसिलिटीज आहेत मुलांना खेळण्यासाठी वगैरे. गार्डन ॲम्युनिटीज मी तुम्हाला नेहमीच दाखवत असते. तर इथे सुद्धा या सर्व इनडोअर ॲम्युनिटीज आहेत. मुलं खेळत असतात या ठिकाणी. हे सर्व इनडोअर गेम्स 4th फ्लोअरला आहेत आणि गार्डन एरिया 5th फ्लोअरला आहे. आता आम्ही जातोय घरी. या ठिकाणी सर्व फंक्शन चालू आहे, गरबा वगैरे. असा हा आजचा छोटासा ब्लॉग बनवला. आवडला तर लाईक करा प्लीज आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. आता व्हिडिओचा एंड करते. नवीन व्हिडिओ सोबत आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय.